अकोला महापालिकेमध्ये राडा, काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात धमक्या दिल्याचा आरोप, MIMच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवडीनंतर सभागृहात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. MIM आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सभागृहातच राडा केला आहे. MIM आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये एकमेकांसोबत शाब्दिक चकमक झाली आहे. दरम्यान अकोला महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी काँग्रेसच्या नगरसेवकांनी MIMच्या नगरसेवकांवर सभागृहातच बांगड्या फेकल्या आहेत. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या शारदा खेडकर यांची निवड झाली आहे. भाजपाचे शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांची 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला आहे आणि त्या दरम्यान MIM आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांसोबत भिडले आहेत. MIMचे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी MIMच्या नगरसेवकांसोबत वाद घातलाय. दरम्यान भाजपाच्या महापौराला 38 नगरसेवकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदेंच्या शिवसेनेचा 1 आणि 2 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपाचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला. दुसरीकडे MIMचे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिले. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा फोल ठरला. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्रपक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता राखली आहे. तर भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय झाल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, अकोला.